हॅलो, माझा आजचा टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ हॉर्मोनल ॲक्शन. म्हणजे की हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये टार्गेट ऑर्गनवर जाऊन कसं ॲक्ट करतात, म्हणजे पाथवे काय असतो. त्याआधी हॉर्मोन काय असतात हे सांगते. हॉर्मोन म्हणजे एक टाईपचे केमिकल मॅसेंजर असतात जे इंटरनल ग्लँडपासून मेसेज टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात. ओके, ऑब्व्हियसली आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती जातं की हॉर्मोन कोण सिक्रेट करतं, आपले इंडोक्राईन ग्लँड. ओके, दुसरे टाईप असतात, दुसरे आपल्या बॉडीमध्ये ग्लँड्स असतात इंडोक्राईन ग्लँड जे ज्युसेस सिक्रेट करत असतात. त्यांना डक्ट असतात, त्यांना कोणतं डक्ट नसतात, डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये हॉर्मोन सिक्रेट करतात. ओके, आता हॉर्मोनचे असतात दोन टाईप. पहिलं असतं प्रोटीन हॉर्मोन आणि दुसरं असतं स्टिरॉइड हॉर्मोन. प्रोटीन हॉर्मोन जे असतात ते सोल्युबल असतात वॉटरमध्ये. त्याचं एक्झाम्पल कोणते मग ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन वगैरे ते सगळं. आणि हे स्टिरॉइड हॉर्मोन जे असतात तर ते वॉटरमध्ये असतात इनसोल्युबल आणि ते फॅटमध्ये सोल्युबल असतात. त्याचं एक्झाम्पल मी थायरॉइड हॉर्मोन वगैरे असतात ते सगळे. ओके, आता मी कसं सांगितलं की प्रोटीन हॉर्मोन वॉटरमध्ये सोल्युबल असतात म्हणून ते इझिली ब्लडमधून ट्रान्सपोर्ट होऊन डायरेक्ट त्याच्या टार्गेट ऑर्गनकडे जाऊ शकतात. पण हे जे आहे स्टिरॉइड हॉर्मोन ते नसतं वॉटरमध्ये सोल्युबल. मग ते काय करतात, प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होतात आणि मग त्यांना बाइंड होऊन ते त्याच्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचतात. तर प्लाझ्मा प्रोटीन काय करतो ते सांगू बरं मला. ठीक आहे, हां. तर मी इकडे झालं की आपलं इंट्रोडक्शन झालं. आता आपण येऊ की आपल्या मेन टॉपिकवरती काय मेकॅनिझम ऑफ हॉर्मोनल ॲक्शन. त्याच्या आधी सांगते रिसेप्टर काय प्रकार असतो. हॉर्मोनल रिसेप्टर असतात बॉडीमध्ये. खूप रिसेप्टर असतात आपल्या, काही मेडिसिनसाठी असतात, काही हॉर्मोनसाठी असतात, असे खूप सारे रिसेप्टर असतात. आपण इथे काय बघायचं आपल्याला की हॉर्मोनल रिसेप्टर म्हणजे हॉर्मोनसाठी असणारे रिसेप्टर. ओके, आता प्रत्येक हॉर्मोनला एडीएच असेल, ग्रोथ हॉर्मोन असेल, प्रत्येक हॉर्मोनसाठी सेपरेट सेपरेट असतो त्या ऑर्गन सेलमध्ये. ओके, ऑर्गन आहे सपोज आणि त्याची ही सेल आहे, ऑर्गन मधली ही सेल आहे. ह्याच्यावर वेगवेगळे मेंब्रेन असतात, फॅट मेंब्रेन, लिपिड मेंब्रेन वगैरे मेंब्रेन असतात आणि काही रिसेप्टर असतात जे त्या मेंब्रेनवरती असतात आणि काही रिसेप्टर असतात जे त्या मेंब्रेनच्या आतमध्ये असतात. ओके, आता प्रत्येक हॉर्मोन त्या रिसेप्टरला लावून बाइंड करतो. तर हा हॉर्मोन आहे तो येणार आणि इकडे जाऊन बाइंड होणार आपल्या सेल. ओके, आता हा हॉर्मोन काय करतो, बाइंड करतो त्याच्या. सपोज हा एक समजून घ्या की हा बोर्ड आहे टार्गेट ऑर्गन आहे त्या हॉर्मोनचं. त्याच्यामधली एक सेल आहे. हॉर्मोन आला त्या ऑर्गनपर्यंत, त्याला माहिती असतं मी ह्याच्यावर गेलायचं म्हणून तो येतो आणि त्या सेलला जाऊन बाइंड होतो, त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो. आता जेव्हा एकदा हॉर्मोन बाइंड होतो त्या रिसेप्टरला तेव्हा एक सिरीज ऑफ ॲक्शन तयार होते. म्हणजे काय होतं की एक घटना आपोआप घडायला लागतात. हां, आणि त्या घटनांमुळे काय होतं की सेकंडरी मेसेंजर त्या सेलमध्ये किंवा सेलच्या त्या मेम्ब्रेनच्या अराउंड मेम्ब्रेनमध्ये म्हणता येईल आपल्याला सिक्रेट होतं काही मेसेंजर. ओके, आणि मग हे मेसेंजर जाऊन त्या सेलमध्ये किंवा त्या न्यूक्लियसमध्ये जाऊन माहिती पोहोचवतात, जी माहिती त्या हॉर्मोनला सांगायची होती त्या सेलला किंवा त्या ऑर्गनला. ओके, आता हां हे झाल्यापर्यंत सेलमध्ये किंवा सेल ऑर्गन्सपर्यंत पोहोचवतात. आता बेस्ड ऑन स्ट्रक्चर दोन टाईप पडतात. एक असतं इंट्रासेल्युलर म्हणजे हे वाले जे सेलच्या मध्ये असतात, सेलच्या सायटोप्लाझमच्या मध्ये असतात किंवा न्यूक्लियस असतं त्याच्या अराउंड असतं किंवा त्याच्यामध्ये असतं. आणि दुसरं काय एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे हे वाले जे सेलच्या मेम्ब्रेनवरती असतं. ओके, आता आणि हे जे एक्स्ट्रासेल्युलर त्यांना बोलतात ट्रान्स मेम्ब्रेन रिसेप्टर, कारण ते मेम्ब्रेनवरती असतात आणि ते हॉर्मोनच्या मेसेजला आतमध्ये पोहोचत असतात म्हणून त्यांना बोलतात ट्रान्स मेम्ब्रेन रिसेप्टर. ओके, आणि हे जे आहे इंटरनल वाले ते कशासाठी असतात, स्टिरॉइड हॉर्मोन जे असतात हॉर्मोन स्टिरॉइड त्यांच्यासाठी असतात हे इंटरनल वाले आणि जे प्रोटीन हॉर्मोन असतात त्यांच्यासाठी असतात हे एक्सटर्नल वाले. ओके, आता का बरं झालं असेल असं की स्टिरॉइड हॉर्मोनसाठी त्यांनी वेगळे रिसेप्टर सांगितले आणि हे आपलं प्रोटीनसाठी त्यांनी वेगळे रिसेप्टर सांगितले. का झालं असेल तर ते का झालं ते पुढे. आता आला आपला मेन टॉपिक. तर मेकॅनिझम ऑफ हॉर्मोनल ॲक्शन ह्याचे दोन मेकॅनिझम असतात. पहिला आहे फिक्स रिसेप्टर मेकॅनिझम आणि दुसरं मोबाईल रिसेप्टर मेकॅनिझम. ओके, पहिल्यांदा आपण बघू फिक्स. तर फिक्समध्ये काय होतं, फिक्स जो आहे रिसेप्टर मेकॅनिझम ते असतं प्रोटीन हॉर्मोनसाठी. प्रोटीन हॉर्मोन एडीएच इन्सुलिन वगैरे सांगितलं ते ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन, TSH वगैरे आपले हे सगळे असतात आपले प्रोटीन हॉर्मोन जे की असतात वॉटरमध्ये सोल्युबल. मग आता ते असतं वॉटरमध्ये सोल्युबल. तुम्ही साखर बघितले का, साखर पाण्यामध्ये ढळते पण ती ऑइलमध्ये ढळते बरोबर, कारण ते काय वॉटर सोल्युबल आहे. सेम असतं ह्या प्रोटीनचं पण, ते काय असतं वॉटरमध्ये सोल्युबल असतात आणि म्हणून ते आणि आपली ही जी सेलची ही जे बाहेर मेम्ब्रेन असतं ते लिपिडने बनलं असतं. लिपिड म्हणजे फॅट, ऑइल आपण यूज करतो ते पण एक फॅटचा प्रकार आहे. म्हणजे हे जे बाहेरचं जे मेम्ब्रेन असतं सेलचं आपल्या
पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून जे रिसेप्टर होते प्रोटीन हॉर्मोनसाठी ते कुठे दिले, ह्याच्यावरती त्या मेम्ब्रेनवरती दिले, सेलच्या बाहेरच. तर तुम्ही काय इमॅजिन करा की एक सेल जे आहे ना, एक राजवाडा टाईप. राजवाड्यामध्ये कसं असतं की बाहेर दरवाजे दोन बाहेर वगैरे असतात, जे ठरवतं की कोणाला आतमध्ये जाऊ द्यायचं, कोणाला नाही जाऊ द्यायचं. ओके, मला काय होतं की आपले थायरॉइड ग्लँड वगैरे इंडोक्राइन ग्लँड जे आहे त्यांनी काय केलं, हे आपले रिसेप्टर पाठवले तिथपर्यंत, ते त्या ऑर्गनपर्यंत गेले. त्यांना हे जे रिसेप्टर किंवा काही रिसेप्टर म्हणता येणार, पण काही असे असतात मॉलिक्यूल वगैरे, ते काय करतात सेलच्या दारावरती अडवतात, म्हणजे राजवाड्याच्या दारावरती त्यांना अडवतात. ती म्हणतात की बाबा आम्ही तुला ओळखत नाही, कारण ही लेअर कशी बनली असली लिपिडची, आणि तू तुम्हाला पूर्ण वॉटर सॉल्युबल दिसते, तर मी तुला ओळखत नाही, मी तुला आतमध्ये जाऊ देणार नाही. मग आता हे काय होतात की हे जे हॉर्मोन्स आहेत ते हे रिक्वेस्ट करतात, मला जाऊ नये, मला महत्वाची माहिती आतमध्ये राजापर्यंत पोहोचवायची आहे. मग तरी मी बोलतो जाऊ देत नाही, मग रिक्वेस्ट करतो. शेवटी मग हे ऐकतात, आणि मग जेव्हा हे ऐकतात तेव्हा हे जे हॉर्मोन जे होते हॉर्मोन जे होते ते या एक्स्ट्रा सेल्युलर रिसेप्टरला जाऊन बाइंड होतात. ओके, आता ह्या महारेखांचं काम काय होतं, फक्त गेटवरती जाऊन म्हणजे रक्षण करायचं, पण त्यांना म्हणायचं परवानगी होती का नाही, त्याचं काम काय फक्त बाहेरच्या बाहेर करायचं. मग हे काय करतात की दुसरे जे मधले सैनिक असेल त्यांना सांगतात की तुम्ही जाऊन सांगा. ओके, मग ते मधले सैनिक कोण, ॲडेनिन सायक्लेज एन्झाईम, हे जेव्हा बाइंड होते रिसेप्टरला आपले हॉर्मोन ते प्रोड्यूस करतात ॲडेनिन सायक्लिन एन्झाईम. ओके, आणि हा एन्झाईम सपोज म्हणू शकतो आपण की राजाचा जो मेन रूम आहे त्याच्या घराच्या बाहेर असतात. ओके, आणि हे एन्झाईम काय करतं, मग ते सुद्धा पण जाऊ शकत नाही राजवाड्याच्या मध्ये. मग ते काय करतात की आणखी दुसरं काहीतरी एजंट प्रोड्यूस करतात, त्याचं नाव आहे CAMP, सायक्लिक एडिनो मोनोफॉस्फेट नावाचं एक एजंट तयार करतात. आणि मग हा जाऊन काय करतो, त्याला म्हणतो आपण सेकंडरी मेसेंजर, जो तिथं तो पण जरा एवढंच होत असतं, हे आतमध्ये अजून गेलेलं नाही. ओके, पण थोडंसं मध्ये येतात, आणि मग हे जे आहे सेकंडरी मेसेंजर ते आतमध्ये जातात, आणि मग सेंजर हायड्रोग्राफी म्हणा आणि जाऊन मग सांगता बोलून मला हे काम करायचं आहे, मला आपली बॉडीमध्ये कुठे ॲक्शन होत जाते. ओके, हे होतं कशाचं, प्रोटीन हॉर्मोनचं हे होतं मेकॅनिझम, हा त्यांचा पाठ होता, कसं ते ॲक्ट करतात. ओके, समज इथपर्यंत. आता आपल्याला बघायचे की मोबाईल रिसेप्टर मेकॅनिझम नेमकं काय आहे, जे आपण वापरतो स्टिरॉइड हार्मोनसाठी वापरतो. ओके, आता मग मी सांगितलं की स्टिरॉइड हार्मोन कसे असतात, फॅट सेल्युलर असतात. ओके, आणि ही लेयर कसली बनलेली आहे, फॅटची, आणि लिपिडची किंवा फॅटची बनलेली, बरोबर. मग आता ते हे जी त्याच्यासाठी होते ते इथं ओळखतं त्याला की बाबा हा आता आपल्यासारखंच आहे, हा आपण त्याला एक ठेवू शकतो. आणि म्हणून त्यांना ह्याच्यासाठी स्टिरॉइड हार्मोनसाठी एक्स्ट्रा सेल्युलर रिसेप्टर नसतात, ते डायरेक्टली एंट्री करतात सेलच्या सायटोप्लाझममध्ये. ओके, मग ते एंट्री केली, पण त्यांना आतमध्ये जायला परमिशन नाही आहे, त्या न्यूक्लियसकडे म्हणा किंवा ते सेलच्या मेन ज्या ठिकाणी मेसेंजर पोहोचतात त्यांना परमिशन नाही आहे. मग ना हे रिसेप्टर जे असतात आतमध्ये इंटरनल रिसेप्टर त्या आतमध्ये फिरत असतात, म्हणून आपण त्यांना बोलतो की मोबाईल रिसेप्टर, कारण ते आतमध्ये फिरत असतात. ओके, त्याची पण दोन काय बघितलं आपण, एक न्यूक्लियर रिसेप्टर जो न्यूक्लियसच्या अराउंड असतो, आणि एक बघितलं आपण सायटोप्लाझम रिसेप्टर जो सायटोप्लाझममध्ये असतो. ओके, मग काय करतो की हा आतमध्ये फिरायला लागतो आपला हॉर्मोन, स्टिरॉइड हार्मोन, की मी कोणाकडे जाऊ, मग त्याला हे दोघं जण फिरताना भेटतात, आणि मग तो त्यांना सांगतो की ही त्यांच्याकडे देतो, हा ही माहिती आहे, तू राजाला जाऊन सांग, तू जाऊन सांगतो, आणि मग ते ज्या त्यांना ॲक्ट ठिकाण जाऊन ॲक्ट करतात, आणि मग अशा प्रकारे ते हॉर्मोनचं काम पूर्ण होतं. ओके, क्लिअर.